MHTCT मध्ये लो पर्सेंटाईल मला कॉलेज मिळेल का? इवन असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ज्यांची पर्सेंटाईल लो आहेत, म्हणजे रँक 1,00,000पेक्षाही जास्त आहे, पर्सेंटाईल 22.2 किंवा मग 23, 24, 40 पर्सेंटाईल, 50 पर्सेंटाईल, 60 पर्सेंटाईल. हे जे विद्यार्थी आहेत बिलो 70 पर्सेंटाईल, त्यांना कॉलेज मिळेल का असा खूप मोठा प्रश्न. इंजिनिअरिंग करावं का? किंवा मग जेई स्कोर चांगला आहे काही विद्यार्थ्यांचा, असे देखील विद्यार्थी आहेत जेई स्कोर चांगला आहे, सीईटीचा कमी आहे, मग जेईवरती कॉलेज मिळेल का? कारण अबोव 75 जे स्टुडंट आहेत त्यांना तर कॉलेज डेफिनेटली मिळतं, चांगलं कॉलेज मिळतं, बेस्ट कॉलेज मिळतं म्हणूया. पण हे जे रेंजमधले खालचे लो पर्सेंटाईलचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर असे जे काही विद्यार्थी आहे इवन 80 पर्सेंटाईलपर्यंतचे म्हणूया आपण, ज्यांना कॉन्फिडन्स नाही इतका की आपल्याला चांगले पर्सेंटाईल आले नाहीत, म्हणजे करिअर अजून डिसाईड नाही की इंजिनिअरिंग करावं की किंवा इवन फार्मसी PCBमध्ये चांगला स्कोर असेल तर फार्मसी ॲग्री वगैरे करावं की BScला ॲडमिशन टाकावं की काय करावं. तर अशा विद्यार्थ्यांना सांगायचं म्हटलं तर इंजिनिअरिंग जर करायचं असेल ना तुम्हाला, कितीही पर्सेंटाईल असू द्या कॉलेज मिळतं. आपल्या महाराष्ट्रात 300पेक्षा अधिक कॉलेजेस आहेत जे की MHTCTवर 0 पर्सेंटाईल असून देखील CS ब्रांच मिळते बघा. फक्त कॉलेज मग टियर 4 लेवलचं मिळणार, ते मात्र फिक्स, त्यात काही शंका नाही. परंतु आता जर एखादा विद्यार्थी म्हणेल की मला आहेत 40 पर्सेंटाईल उदाहरणार्थ आणि बेस्ट कॉलेज पाहिजे इंजिनिअरिंगला, मिळेल, डेफिनेटली मिळेल बघा. फक्त ब्रांच CSIT एक्सपेक्ट करू नका. आता दुसरी जरी ब्रांच असली, मागच्याच व्हिडिओत क्लिअर केलं मी, ब्रांच कुठली असू द्या, इवन IITतील प्रोडक्शन किंवा इन्स्ट्रुमेंटेशनचा विद्यार्थी 18, 19, 20 LPA पॅकेज घेतो, ते पण IT कंपनीमध्ये बघा, कोडिंग करून, फक्त कोडिंग शिकून स्वतःहून शिकतो, तो कोडिंग कोर्सेस करतो व्हेरियस डिफरंट. आपल्याकडे देखील कोडिंग कोर्सेस आहेत, कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये मेन्शन करा. तसं आपण देखील कोडिंग कोर्स लॉन्च करणारच आहोत येत्या काही दिवसातच. तर ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुमचा करिअरचा प्रश्न तरी जरा क्लिअर झाला असेल की इंजिनिअरिंग कॉलेज प्रत्येकाला मिळतं जर पाहिजे असेल तर. 0 पर्सेंटाईलवर देखील मिळतं. फक्त डिसिजन तुमचा आहे. तुम्हाला CSच पाहिजे की अदर कोर ब्रांचेसचा बी. आता काही विद्यार्थ्यांचं असतं की CSच पाहिजे, परंतु काही विद्यार्थ्यांचं फिक्स नसतं, ब्रांच कुठलीही चालते किंवा मग कुठल्या ब्रांचमध्ये गेलं तर सेकंड इयरला ब्रांच चेंज देखील करता येते, असे काही ऑप्शन्स असतात. त्यामुळे विद्यार्थी ब्रांचपेक्षा कॉलेजला प्रेफरन्स देतात बरेचसे विद्यार्थी. म्हणजे इवन समजा 35 पर्सेंटाईल असेल तर असे कॉलेजेस मिळतील तुम्हाला जिथे 90 पर्सेंटाईल कट ऑफ आहे CSITचा. म्हणजे टियर 1, टियर 2 कॉलेजेस, टियर 1पेक्षा टियर 2 कॉलेजेस डेफिनेटली 30 पर्सेंटाईलवर मिळतात कोर ब्रांचेससाठी, मेकॅनिकल, सिव्हिल सारख्या. असे कुठले कॉलेजेस आहेत बरं मग? तर असे कॉलेजेस मी तुम्हाला काही स्क्रीनवरती देखील शेअर करतो आणि आपण काही वेळात दुपारी एक लाईव्ह घेऊयात, ज्यामध्ये हे जे लो पर्सेंटाईल रेंज आहे यामध्ये बेस्ट कॉलेजेस जे आहेत ना, टियर 2, टियर 1 कॉलेजेस, ते कुठले आहेत त्या बाबतीत देखील अपडेट देतो. तर आय होप जे स्टुडंट आहेत त्यांचा एक ॲटलिस्ट एवढा मुद्दा क्लिअर झाला असेल की करिअरसाठी आपण काय करावं, इंजिनिअरिंग घ्यावं की नाही. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो की डिसिजन तुमचा आहे, इंजिनिअरिंग घ्यावं की फार्मसी घ्यावं. आता काहींचा फार्मसीकडे इंटरेस्ट असतो, त्यांनी फार्मसीकडे जावं. काहींचा ॲग्रीकडे, ॲग्रीमध्ये सुद्धा BTech ॲग्री आहे, म्हणजे इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर, असे देखील कोर्सेस आहेत. लॉचे कोर्सेस आहेत, त्यानंतर ॲनिमेशनचे कोर्सेस आहेत, त्यानंतर डिझायनिंगचे कोर्सेस आहेत, आर्किटेक्चर बघा JEEमध्ये असतं तसं. असे भरपूर कोर्सेस आहेत. त्यामुळे करिअरचं म्हणजे तणाव उगाच घेण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ते शांततेत विचार करून एखादा निर्णय घेण्याची की मला करिअर कुठे करायचं आहे, भविष्यात 4 वर्षानंतर मी कुठे काम करू शकतो. म्हणजे एखाद्याला समजा कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्टच नसेल आणि त्यांनी IT कंपनी जॉईन केली तर ऑब्व्हियसली शक्य नाही ना, जमेल कसं? तर असे काही इश्यूज असतात. त्यामुळे तो डिसिजन टोटली तुमच्यावरती आहे. आणि सेकंड मुद्दा म्हणजे JEEचा स्कोर. आता JEE स्कोर एखाद्या विद्यार्थ्याला अबोव 90 असतो, परंतु CETला कमी पर्सेंटाईल असतात. तर JEEवरती प्रायव्हेट कॉलेजेसला ॲडमिशन डेफिनेटली मिळतं. स्टेट रँक, AI रँक त्यांचा असतो, मेरिट लिस्टमध्ये असतो स्टेट लेवल आणि AI रँक. त्यावर कॉलेज डेफिनेटली मिळतं, JEE कोटा असतोच. परंतु इव्हन वालचंदसारख्या कॉलेजमध्ये देखील आता एक मोठी अपडेट आली की यंदापासून JEEचा स्कोर ॲक्सेप्ट केला जातो, ही आनंदाची गोष्ट आहे.
तर त्यानुसार तुम्ही जेईचा स्कोर जर तिथे रजिस्ट्रेशन फॉर्म कॅपचे भरताना मेन्शन केला असेल, जेईचं मार्कशीट अपलोड केलं असेल, तर तुम्हाला जेईवरती प्रेफरन्सनुसार जेईचाच प्रेफरन्स तुम्हाला मिळतो. त्यानुसार कॉलेज म्हणजे दोन्हीपैकी जे बेस्ट राहील ते तुम्हाला ऑटोमॅटिकली अलॉट केलं जातं. एकदा अलॉट झालं, कुठलंही कॉलेज अलॉट होऊ द्या, कॅप राउंड 2 आहेच, कॅप राउंड 3 आहेच. तुम्हाला जिथे बेटरमेंट करता येतं तुम्हाला किंवा मग इव्हन स्पॉट राउंड आहे नंतर जिथे तुम्ही थोडा पेशन्स धरून स्पॉट राउंडमध्ये आणखी बेस्ट कॉलेजेस मिळवू शकता. तर ठीक आहे ना. आय होप आज जे मेन 2 डाऊट्स होते विद्यार्थ्यांचे ब्रांच आणि कॉलेज संदर्भात, तसेच जेई संदर्भात किंवा ॲडमिशन इंजिनिअरिंगला मिळेल की नाही या संदर्भात क्लिअर झाले असतील. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्ह स्ट्रीममध्ये भेटूया लवकरच, ज्यामध्ये तुम्हाला लो पर्सेंटाईलसाठी कॉलेजेसची एक लिस्ट आपण शेअर करूया. ठीक आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.